मतपेटीतनं हा लोकप्रतिनिधी तयार व्हायला पाहिजे। यालाच आम्ही मानणारे काँग्रेसवाले आहोत। राहुल गांधीचा आमचा 8 राज्यघटना वाचवणंच आहे। आम्हाला वाटतं की लोकशाही टिकली पाहिजे, आपला आवाज बुलंद व्हायला पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, लोकांना पर्याय दिला पाहिजे। लोक असेच असतात हो। हे जे काही विकास बारामतीचा झाला, हा जो काही 20-25 वर्षाच्या काळात, तर काँग्रेसही बरोबर होतं। काँग्रेसच्या काळातही त्या ठिकाणी मुख्यमंत्री काँग्रेसचे असताना दादांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आलेला आहे। बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे आणि ही निवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचं त्यांच्या ज्येष्ठ नेतृत्वाने सांगितलं। मी सध्या बारामतीतल्या काँग्रेस कार्यालयामध्ये आहे आणि इथले काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। खरं तर एकीकडे कालच तुमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी जाहीर केलं की आम्ही बारामती लढवण्याचा विचार करतो आहे। काय भावना आहे? आमच्या भावना आहेत तर आम्हाला अजितदादा वारल्याबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे। अजितदादांनी ते विकास केला हे देखील आम्हाला कबूल आहे। तरी देखील अजितदादाची जी राष्ट्रवादी पार्टी आहे ती भाजपच्या हातचं कठपुतली होत आहे असं आम्हाला दिसायला लागलं आहे। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपला फेवर आहेत आणि ते सुनित्रा वहिनीचा कठपुतलीसारखा उपयोग करत आहे आणि पार्थ पवार देखील ह्याचा विरोध करू शकत नाही। काय भानगडे आम्हाला माहिती नाही। जर आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं की तो उमेदवार द्या तर आम्ही तो उमेदवार देऊ आणि पूर्ण ताकदीने हे इलेक्शन लढवलं जाईल। एकीकडे म्हणता आहेत की आम्ही उमेदवार देऊ, कोण उमेदवार असणार आहे? भरपूर उमेदवाराला काय, त्याला काँग्रेस हाच एक मोठा विचार आहे। काँग्रेस पक्ष म्हणून उमेदवार असेल, उमेदवार चांगला असेल, त्याचं काय असं हे नाही। उमेदवार शेवटी आणि पोटनिवडणूक लढवू नये असं काही कुठं नियमत नाहीये आणि लोकशाहीने दिलेला अधिकार आहे। दुसरा विषय या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच या ठिकाणी निवडणूक लावायची आहे, ऐन काय कशा आज पद्धतीने। कारण तुम्ही बघितलं आता 2 मुद्दे झाले। एक अहिल्यादेवी होळकर यांच्या मेडिकल कॉलेजचा जो मुद्दा त्यांनी ऐन बरोबर ह्या पिरियडमध्ये त्यांनी काढला, बरं तो त्यांनी नाव अजित पवारांचं दिलं। हे दिलं असताना त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांनाही माहीत होतं, सगळ्यांना माहीत होतं। तिथं आंदोलन कोणी केलं, तिथं जे आंदोलन करणारे होते ते भाजपचेही काही पदाधिकारी त्या ठिकाणी आंदोलन करणार होते। आंदोलन केलं, काल GR तो मागं घेतला। आज तुम्ही बघा तिथं कोण आहे, म्हणजे येणेकरी देवेंद्र फडणवीसांना या ठिकाणी बारामतीतलं जे काय अजित पवारांचं वलय आहे किंवा अजित पवारांबद्दल सांगतो ते त्यांना नको आहे आणि त्यामुळं हे अजित पवारांची वलयाची काळजी काँग्रेसला काय? तर त्यांचा पक्ष आहे ना। हो बरोबर आहे। हे जे काही विकास बारामतीचा झाला, हा जो काही 20-25 वर्षाच्या काळात, तर काँग्रेसही बरोबर होतं। काँग्रेसच्या काळातही त्या ठिकाणी मुख्यमंत्री काँग्रेसचे असताना दादांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आलेला आहे। आम्ही अजितदादांबरोबर होतो, पण दादा काही माहीत नाही, जे भाजपबरोबर गेले त्यावेळी आम्ही विरोध केला। आता हरकत नाही, तुम्ही लढता आहात। काय नेमकी तुम्हाला माहिती आहे काँग्रेसची बारामतीची ताकद काय, तरी देखील तुमचं पक्षश्रेष्ठी सांगतायत की आपण निवडणार, तुम्ही देखील तयार आहात? हे बघा, या देशाला राज्यघटना ज्यावेळेस दिली त्या राज्यघटनेच्या माध्यमातून असं सांगितलं गेलं की राजाच्या पोटी राजा जन्मता कामा नये। मतपेटीतनं हा लोकप्रतिनिधी तयार व्हायला पाहिजे। यालाच आम्ही मानणारे काँग्रेसवाले आहोत। राहुल गांधीचा आमचा 8 राज्यघटना वाचवणंच आहे की ह्या ज्या प्रथा आहेत किंवा हे गेलं की ते गेलं की ते, अशा पद्धतीचं एका घराण्याची सत्ता या महाराष्ट्राने कधीच खपून घेतलेली नाही आणि आम्ही तर नाहीच, काँग्रेसवाले म्हणून आम्ही त्या पद्धतीने त्या कटाक्ष आहे। तसंच आम्हाला अधिकार दिलेला आहे उभा राहायचा। यांनी इलेक्शनच्या आता तुतारीवाल्यांनी या स्थानिक स्वराज्य काय केलं, अजित पवारबरोबर आघाडी केली, एकत्र आली। अशा वेळेस आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं, पुणे जिल्ह्यात सोडून दिलं। काय झालं मग तुमचा भूमिका जर का तुतारी गटाची जर का भाजपबरोबर जायची असेल, आम्हाला हे चेक करायचं आहे। मग त्यांनीच उमेदवार द्यावा, आम्हाला स्पष्ट होईल। त्यांनी जर तुतारी गटाने जो उमेदवार दिला, आम्हाला स्पष्ट होईल ते भाजपबरोबर जाणार नाही। तुतारीवाल्यांनी सांगितलंय की आम्ही लढणार नाहीत म्हणून। मग अन्यथा ऐका, आम्ही आहोत, महाविकास आघाडी उबाटा गट आहे, रासप आमच्याबरोबर आलेला आहे। आम्ही एक सक्षम उमेदवार देऊ। तुम्हाला सांगतो 2014 साली आमचा आघाडी राष्ट्रवादीची तुटली, दुसऱ्या दिवशी माझी उमेदवारी डिक्लेअर झाली। दुसऱ्या दिवशी मला काही तालुक्यातला फार जनसंपर्क नव्हता, तयारी तर नव्हती। मित्राकडनं 10,000 रुपये घेऊन डिपॉझिट भरलं आणि आम्ही उमेदवारी लढवतो। म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे, अजित पवार आहेत असताना मी स्वर्गीय अजित पवार आहेत असताना त्यांच्या विरोधात लढलोय। पक्षाने आदेश दिला तर आम्ही कसंही लढू, पण आमची भूमिका महिलांच्या विरोधी नाही। आमच्या पक्षाची भूमिका महिलांनी राजकारणामध्ये सहभागी व्हायचं, राजकारण करायचं, आमची अशी भूमिका स्पष्ट आहे।
लोकशाहीने दिलेला अधिकार आहे निवडणूक लढणं, कुणीही लढवू शकतं, त्याच्याबद्दल दुमत नाही. मात्र काँग्रेसची बारामतीतली ताकद काय आहे? ताकदीचा प्रश्न नाही हो. तुम्ही लोकशाही कशी टिकवता? लोकशाहीमध्ये तुम्ही राजाला प्रश्न विचारायचा नाही असं म्हणता. तुम्ही एकदा धनाढ्य माणूस आहे, गरीब माणसाने त्याला लोकशाहीमध्ये प्रश्न नाही विचारायचा? विचारला पाहिजे. तोच आम्ही प्रश्न विचारतो की ए झाले की बी, बी झाले की सी, अशी पद्धत हा चालणार प्रश्न नाही. तुतारीला विचारताय. तुतारीला विचारतो आम्ही, संपूर्ण कुटुंबाला पण विचारत असू. आमची इच्छा अशी आहे की सर्वसामान्य माणसाला, आम्ही काय म्हणतो, सत्ता संपत्ती रांगेतल्या शेवटच्या माणसापर्यंत जायला पाहिजे. अशी जात असते. यासाठी आम्ही उभा आहे की सर्वसामान्यांचे हात बळकट करायचे. आमचं बुरुंगले असेल, आमचे गाडे असतील, तावरे असतील, जगताप असतील, देवकाते असतील, यांच्यातलं तरुण पोरं दिसत नाही तुम्हाला? यांच्यातलं तरुण महिला दिसत नाही? यांच्यातलं कोण दिसत नाही? यासाठी आमचा अट्टास आहे की आम्ही स्वबळावर लढू. आम्ही रिक्वेस्ट करू की महिला आहे, दुःखद प्रसंग आहे, अशा पद्धतीचं आपण कशा भूमिका घेतली पाहिजे आम्ही सारा विचार करू, त्या पद्धतीने आम्ही भूमिका मांडू. पण आम्हाला वाटतं की लोकशाही टिकली पाहिजे, आपला आवाज बुलंद व्हायला पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, लोकांना पर्याय दिला पाहिजे. लोक असेच असतात हो. एकीकडे दुसरीकडे सांगतायत की बिनविरोध निवडणूक करा, अशी सगळेजण विनंती करता आहेत. सुप्रिया सुळे देखील म्हणाल्या की आम्ही पक्ष म्हणून तर लढणार नाही आहोत, महाविकास आघाडीला विनंती करू. मात्र महाविकास आघाडीतला काँग्रेस मुख्य पक्ष तोच ऐकायला. मागच्या वेळेस पण असेच बघितल्या, पोटनिवडणुका भरपूर झालेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पण झालेले आहेत, पुणे जिल्ह्यात पण झालेले आहेत, इकडे आपल्या पंढरपूरला पण झालेले आहेत. त्यावेळेस पण उमेदवार दिलेलेच आहेत ना. असं काय कुठं लिहिलेलं नाही की म्हणजे कुणाच्या निधनानंतर की पोटनिवडणुका ह्या बिनविरोध झाल्या पाहिजेत. आणि काँग्रेसची तुम्ही ताकद जर म्हणत असाल, काँग्रेस हा सक्षम आहे. आणि दुसरी गोष्ट, काँग्रेस सक्षम असून काँग्रेसची एक विचारधारा आहे. काँग्रेसचा मतदार पण खूप आहे. बारामतीतलं मी बोलतोय, बारामतीतच खूप आहेत. फक्त काय झालेलं आहे की पवार साहेबांच्या घरातच गट पडल्यामुळे तुतारी आणि अजितदादांचा गट, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. आजपर्यंत काँग्रेसला इथं जागा दिलेली नाही त्यांनी, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे. वैयक्तिक माझं बोलायचं म्हणलं तर काँग्रेसचे खूप मतदार बारामतीत आहेत. आघाडीमुळे नुकसान झालं. आघाडीमुळे नुकसान झालं तुमचं, मान्य आहे तुम्हाला? आमचा उमेदवारच उभा राहू शकला नाही. सतत आम्हाला घड्याळाला ह्याला तर मदत करायला लागली. त्यामुळे आमचा पक्षाची बांधणी आम्हाला करता आली नाही. आम्हाला जर प्रत्येक वेळी जर उमेदवार उभा केला तर आज आम्ही स्ट्रॉंग झालो असतो, असं आमचं मत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की सगळ्यात महत्वाचा, आता तुम्ही महाविकास आघाडी आहात, तुतारी देखील आता सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये आहे, बरोबर? तुम्ही पुढे जाऊन तुम्ही वरिष्ठ नेतृत्वाने सांगितलं तर परत तुम्ही ऐकणार. मग तुमची भूमिका काय? आमची भूमिका वरिष्ठ सांगतील तेच आम्हाला फायनल आहे. आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते, कट्टर कार्यकर्ते, वरिष्ठांचा आदेश आम्ही मोडणार नाही. वरिष्ठ म्हणजे लढ, आम्ही लढणार. काँग्रेस पक्षाचा जो आदेश असेल त्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही काम करू. वरिष्ठांचा जो काही आदेश असेल. विजयाचा विश्वास किती आहे का? विजयासाठी लढतच नाही. विजयाचा किंवा ह्याचा नाही विषय, हा विषय तत्वाचा आहे. शेवटी भाजप विरोधात कुणाला तरी इथे लढावं लागेल. आज सगळेच आपण तिकडेच बघतोय, तुम्ही बघताय सगळे. तत्वासाठी या ठिकाणी लढाई कुणासाठी करावं लागेल. शेवटी विचार, तत्व, पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांसाठी या महाराष्ट्रात कुणाला तरी लढावं लागेल. विजयाचा विश्वास हा प्रश्नच नाही निवडणुकीमध्ये. विचाराचा विश्वास, आम्ही विचाराशी एकनिष्ठ राहणार आहे. आम्ही आमचे विचार मांडणार आहे. काँग्रेस पक्षाचा हा विचार दारोदार घरोघर मी पोहोचवणार आहे. ही जिंकण्या आणि हरण्याची इलेक्शनच नाही, लोकांना हे मुद्दे सांगण्याची ही आहे की राज्यघटना टिकली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आम्हाला हे मान्य आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीची जी काही दुटप्पी भूमिका महाविकास आघाडीतल्या काही सहयोगी पक्षाने घेतलेली नाव घ्या की सर. शरद पवार गटाच्या जे काही आहेत, तुतारी गटाचे सगळे लोक, यांनी जी काही दुटप्पी भूमिका घेतली. खासदार मॅडम आल्या निवडून, त्यानंतर आमच्या आघाडीच्या पक्षाला काही सन्मानाची वागणूक नाही, काही नाही. खासदार आहेत ते आमच्या, एक बैठक नाही, काही नाही. तर अशा पद्धतीने आमचेही डोळे उघडलेले आहेत. बहुतेक त्यांना कमवणार, भाजपबरोबर अलायन्स करायचं असेल तर करू, त्यांनी स्पष्ट करावं. मग आम्ही त्या पद्धतीने आमची भूमिका घेऊ. त्यांची भूमिका अशी आहे, मध्यंतरी विलिनीकरणाचा प्रश्न म्हणजे त्यांची भाजपवर जाण्याची इच्छा आहे. आणि आता नंतर परत म्हणायचं की नाही आम्ही महाविकास आघाडीबरोबर आहे. मग आता त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की नक्की आम्ही महाविकास आघाडीकडे आहात का तुम्हाला महायुतीत सामील व्हायचे. त्यांनीच भूमिका स्पष्ट करावी आणि काँग्रेसला मोकळी वाट करावी त्यांनी आपली, आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडावे त्यांनी. प्रश्न विचारा ना. शरद पवार चंद्र पक्ष, तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा महायुतीवर जाणार आहे का महाविकास आघाडीबरोबर आहे, हे त्यांनी स्पष्ट करावा. हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारावा. खरं तर ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची खदखद आहे की नेमकी शरद पवारांचा पक्ष कोणत्या बाजूला आहे.
आणि विजयाचा विश्वास यांना शून्य असला तरी आम्ही लोकशाही टिकवण्यासाठी या तत्वासाठी आम्ही निवडणूक लढवणार असल्याचं जर पक्षश्रेष्ठीने आदेश दिला तर आम्ही लढू, असं इथल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आता यातून अर्थ काय काढायचा हे प्रेक्षकांनी ठरवायचंय. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.